महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदेवं सदास्तु ह्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ। आपल्या समग्र सनातन धर्माचं ज्ञान ज्या ग्रंथांमध्ये सामावलेलं आहे त्या ग्रंथांमधील परमोच्च स्थान ज्यांना दिलंय ते आहेत वेद। त्या वेदांपासून संपूर्ण धर्माचं ज्ञान हे सर्वथा प्रकाशित आहे किंवा सर्वांना सर्वथा मान्यता प्राप्त किंबहुना प्राप्त आहे। तदनंतर स्वतःच्या ज्ञानातून वेदांचा आशय किंबहुना वेदांचं ज्ञान किंबहुना प्रत्यक्ष वेदांचं दर्शन घडवून स्वतःच्या ग्रंथाला पाचवा वेद नवे नवे मूळ वेदाचं ज्ञान असं स्थान प्राप्त करून देणारे संतांचे शिरोमणी जगद्गुरु देहूचे निवासी मा जिजाईचे पती मोरे कुटुंबियांमध्ये जन्म घेऊन जन्मतः सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं अपत्य असं ज्यांना म्हणता येईल किंबहुना श्रीमंत पदवी खऱ्या अर्थाने ज्यांना शोभावी अशा पद्धतीने ज्यांचं आयुष्य होतं असं ज्यांचं वैराग्य होतं असे भक्त शिरोमणी साधक शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत कितीही उपाध्या लावा त्यांच्या ज्ञानाला पारावर उरत नाही। त्यांच्या ज्ञानाचं वर्णन करता येत नाही। जसं भगवंताप्रती वर्णन करताना नेती नेती असे शब्द येतात वर्णन करणाऱ्यांचे, तसंच महाराजांचं वर्णन करताना नेती नेती शब्द मुखातनं येतात कारण महाराजांची कीर्ती आणि पुरुषार्थ एवढा मोठा आहे की धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। अशा तुकाराम महाराजांचा आजचा निर्याणोत्सव आहे। 375वा निर्याणोत्सव आहे। फाल्गुन कृष्ण द्वितीया म्हणजे बीजीच्या दिवशी महाराजांनी वैकुंठ गमनाचा प्रवास आपला केला आणि साक्षात भगवंत महाराजांना न्यायला भूतलावरती आले। तत्पूर्वीची महाराजांची अवस्था ज्या वेळेला वर्णन केली जाते, महाराज ज्या वेळेला भूतलावर राहत होते आणि सर्वांना ज्ञान प्राप्त करून देऊन सर्वांना ज्ञानामध्ये ज्ञान मार्गामध्ये प्रविष्ट करून ज्ञान गंगेमध्ये प्रविष्ट करून स्नान करून ज्ञान गंगेचा आचमन करून सर्वांना ज्ञान महाराजांनी दिलं आणि त्या ज्ञानाद्वारे भगवंत कसा मिळवायचा, भगवंताची प्राप्ती किती सुलभ आहे हे महाराजांनी दाखवून दिलं स्वतःच्या आयुष्यामधून। कर्तुम अकर्तुम अवस्था असून सुद्धा बद्ध पामर कोणतीही अवस्था नसताना महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपणास दाखवले आणि त्या पैलूंमधून असं दर्शन घडवून दिलं की आयुष्याच्या कोणत्याही मार्गामधून कोणत्याही क्षेत्रामधून कोणत्याही बाजूने तुम्ही भगवत प्राप्तीच्या मार्गावरती चालण्याची प्रक्रिया सुरू करू शकता। याचं दर्शन घडवित असताना महाराजांच्या मनामध्ये असं आलं होतं की आता इथून हे स्थान सोडून जायचं नाही, असाच भगवंताचा प्रचार प्रसार करायचा। परंतु भगवंत आपल्या भक्तापासून दूर राहू शकत नाही हे जितकं खरं आहे तितका भक्त सुद्धा आपल्या भगवंतापासून दूर राहू शकत नाही। परंतु प्रत्येक चराचरातील ब्रह्म प्रकट करून इथं भगवंताचं दर्शन घेऊन सर्वांना भगवंताचं दर्शन घडवून साक्षात भगवंताला खाली येऊन कीर्तनामध्ये नाचण्या गाण्यासाठी ज्यांनी भाग पाडलं होतं अशा तुकाराम महाराजांची ज्या वेळेला इच्छावरती होईना भगवंताने त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण केली, कारण भगवंताला महाराजांचा विरह सहन होत नव्हता। त्यावेळेला महाराजांच्या मनामध्ये निर्माण झालेली इच्छा की आता वैकुंठाला गेलं पाहिजे, आता भगवंताकडे गेलं पाहिजे। त्यावेळेला महाराज वर्णन करतात आणि कुणाच्या चरणी विनंती करतात? भक्त श्रेष्ठ गरुडाच्या चरणी विनंती करतात। गरुडाचे पायी
गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई, ठेवी वेळो वेळा डोई, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी. हे गरुडा, हे गरुडदेवा, तुमच्या चरणाशी विनंती आहे, वारंवार विनंती करतो, मस्तक चरणाशी ठेवून विनंती करतो का लवकरात लवकर माझ्या प्रभूंना, माझ्या हरीला माझ्याजवळ घेऊन या. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी. कशासाठी? मज दिना ते उद्धरी. या दिनाला, आता या देहाला वर घेऊन चला, मला माझा उद्धार करा. अशा पद्धतीने महाराजांनी विनंती केली. पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे का कुळती. भगवंतांना यायला उशीर होईल का? कारण त्यांचे चरण माता लक्ष्मीच्या ताब्यात आहेत आणि स्त्री संघ सोडवून माणूस लवकर येईल की नाही सांगता येत नाही. त्यामुळं पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुळती, तिला काकुळत करा. माते, का तुमचं अपत्य काकुळतीला आलेलं आहे, आता प्रभूंना येऊ द्या आणि मला वर घेऊन जाऊ द्या. वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. तुका म्हणे शेषा. महाराजांनी शेषाला सुद्धा विनंती केली. ज्या शेषाने बलराम रूपाने, लक्ष्मण रूपाने सदैव भगवंताची पाठ कधीच सोडली नाही, त्या शेषाला सुद्धा विनंती करतात महाराज. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. की बाबा, तुमच्या वेटोळ्यावरती, तुमच्या कुंडलीवरती भगवान नारायण, शेषनारायण पहुडलेले आहेत आणि भगवंतांना निद्रेतून जाग येईल की नाही, योग निद्रेतून सांगता येत नाही. मी काकुळतीला आलेलो आहे. त्यामुळे शेषाला विनंती केली का तुमच्या कुंडलीवरती, तुमच्यावरती शेष नारायण, हे भगवान आदिनारायण झोपलेले आहेत, तर त्यांना उठवा, जाग करा. शेष महाराज, तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. त्याच्यानंतर महाराज संतांना विनंती करतात, सनकादिक संतांना, की आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. महाराजांनी सर्व साधू संतांना भगवंताला विनंती केली आणि भगवंत साक्षात आजचाच तो धन्य, पावन, पवित्र दिवस, हाच तो क्षण की तुकाराम महाराजांना न्यायला भगवंत विमान घेऊन आले, गरुडजी आले आणि महाराजांचा निर्याणाचा उत्सव भगवंताने पार पाडला. आणि महाराजांनी जाता जाता स्वतःची काया इथं प्रत्येक चराचरामध्ये, क्षणाक्षणामध्ये, कणाकणामध्ये, प्रत्येक भक्तामध्ये अशा पद्धतीने ठेवली. अशा पद्धतीने स्वतःच चित्तरूप, आत्मरूप इथं महाराज ठेवून गेले की आजही महाराजांच्या वाणीतून, लेखणीतून, मन चित्त बुद्धीमधून प्रकट झालेले शब्द, त्या शब्द ब्रह्मामध्ये एवढी ताकद आहे की करोडो लोक आणि त्यांचे संसार, त्यांचं आयुष्य महाराजांच्या त्या शब्द ब्रह्मामुळे बदललेलं आहे, पालटलेलं आहे. एवढे करुणानिधान महाराज होते की महाराजांनी भगवंताची भक्ती एवढ्या पराकोटीला पोहोचवली स्वतःची की भगवंताला टोपलीत घेतलं आणि लोकांपर्यंत भगवंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. देवघ्या कुणी आयता आला घर पुसोनी. महाराजांनी इतकी भक्ती मार्गामध्ये प्रगती केलेली होती की आजही केवळ त्यांच्या शब्दाद्वारे, त्यांच्या शब्दामुळे, त्यांच्या शब्दाकारणे अनेक भक्तांची आयुष्य पालटली आहेत. महाराजांनी नामदेवरायांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा अवतार घेतला होता. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथुनिया. महाराष्ट्रामध्ये संत मांदियाळी आली, संतांची लाट आली, संतांचा पूर आला होता, भक्तीचा पूर आला होता, अध्यात्माचा पूर आला होता. आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ संत नामदेव महाराज, ज्यांनी कीर्तनाची आचारसंहिता, संविधान लिहिलं. आज वारकरी संप्रदायामध्ये जी कीर्तन परंपरा आहे ती नामदेव महाराजांनी तयार केलेली आहे. उत्तर भारतामध्ये वगैरे जाल तर कीर्तन म्हणजे नामस्मरण, भजन, संकीर्तन म्हणजे नामस्मरण, परंतु प्रवचन आणि कीर्तन म्हणजे कथा आणि नामस्मरणाचा अशा पद्धतीने मेळ घातला आणि एवढा दिव्य प्रभाव नामदेव महाराजांनी निर्माण केला त्या कीर्तन भक्तीचा का नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एकच टाळे झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांसी लाह्या वाटी.
नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा तुम्ही बोला भंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. काय त्या कीर्तनाचा, काय त्या भक्तीचा, नामस्मरणाचा प्रभाव. का त्या कीर्तनामध्ये साक्षात भगवंतानी येऊन नाचावं. महाराज कीर्तन करतायत, नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणतायत, जनाबाई वगैरे सर्व संत मांदियाळी टाळकरी म्हणून मागे साथीला उभे आहेत. आणि तिथं देव नाचतायत, भगवंत नाचतायत त्या वळवंटामध्ये, त्या कीर्तनामध्ये. आणि नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. त्या नामदेव महाराजांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा केली. आणि एका जन्मामध्ये ती प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकत नाही. आणि जरी झाली तरी सुद्धा सर्वांना भक्तीचं दर्शन घडलं पाहिजे, अध्यात्माचं, ज्ञानाचं, संत संगतीचं, भगवंताचं दर्शन घडलं पाहिजे. म्हणून महाराजांचे अवतार व्हावेत. म्हणून जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तुकाराम महाराज हे नामदेव महाराजांचेच अवतार आहेत. आणि नामदेव महाराजांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता तुकाराम महाराजांनी अवतार घेतला. आणि साक्षात ब्रह्म, शब्द ब्रह्म महाराजांच्या मुखातनं मुखोद्गत व्हायचं. आणि त्या उद्बोधनाने कित्येक जीवांचं कल्याण झालं. आणि आजही आपण त्याच उद्बोधनाचा लाभ घेतो. आज गेली 16 वर्ष, मलाही लहानपणापासून मी कीर्तन करतो, गेली 16 वर्ष महाराजांच्या शब्द ब्रह्माचं दर्शन महाराज स्वतःच्या कृपाशीर्वादाने मला घडवतात. कित्येक जणांना भक्तीमध्ये महाराजांचं दर्शन झालेलं आहे. महाराजांच्या निर्याणानंतर संत निळोबारायांनी हट्ट धरला की मला महाराजांचं दर्शन घडलं पाहिजे. आणि महाराज खाली दर्शन देण्याकरिता निळोबारायांना आले होते. स्वतःची मुलगी, स्वतःची कन्या, तिला दर्शन देण्यासाठी महाराज खाली आले. याचा अर्थ असा आहे की महाराज सदेह वैकुंठाला गेले. आणि सदेह वैकुंठाला जाऊन आजही महाराज आपल्याला दर्शन देण्याकरिता तत्पर आहेत. महाराज आपल्याला दर्शन देतात, फक्त आपण दर्शन घेता आलं पाहिजे. जे संत आहेत त्यांची जी लेखणी आहे, त्यांची जी वाणी आहे, त्यांचं जे साहित्य आहे, त्याद्वारे त्या संतांचं सानिध्य आणि दर्शन आपल्याला नित्य निरंतर अव्याहत घडतं. यामध्ये कोणताही दुजाभाव नाही किंवा संशय नाही. अशा पद्धतीने संतांनी आपल्यासाठी कार्य केलं. आणि संतांचे शिरोमणी जर कोणी ठरले असतील तर तुकाराम महाराज त्या संतांचे शिरोमणी ठरले, ज्यांना जगद्गुरु ही पदवी सर्वता सर्वमान्य लोकांनी, जनमानसांनी दिलेली आहे. ते असे कोणत्या पीठाचे वगैरे असे जगद्गुरु नाहीत. जे सर्वथा सर्वमान्य जगद्गुरु आहेत असे तुकाराम महाराज आहेत, ज्यांच्या ज्ञानाला कुठेही पारावर नाही, ज्यांच्या ज्ञानाला मोजण्यासाठी कोणतीही फुटपट्टी नाही, मोजपट्टी नाही, मोजमाप नाही, असं अपार भगवत भक्तीचं ज्ञान ज्यांनी मांडलं, आपल्यावरती कृपा ज्यांनी केली, आपल्यावर करुणा ज्यांनी केली, असे तुकाराम महाराज. त्या तुकाराम महाराजांचा आजचा बीजोत्सव, समाधी उत्सव आहे. आणि महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. महाराजांच्या चरित्रामधील कित्येक भाग असे आहेत की ज्यातून महाराजांचं अलौकिक दर्शन आपल्याला घडतं. महाराजांच्या आरतीमध्ये सुद्धा आहे, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. राघवे सागरात जैसे पाषाण तारियले, तैसे तुकोबांचे अभंग उदकी रक्षिले. त्या रामाने, त्या राघवाने जसे स्वतःचे पाषाण सेतू बांधण्याकरिता समुद्रामध्ये तरवले होते, राम राम या अक्षराने ज्या दगडांचं तारण समुद्रावर, पाण्यावर झालं, तसेच तुकाराम महाराजांचे अभंग ज्या वेळेला जळामध्ये, पाण्यामध्ये विसर्जित करण्यात आले, त्यावेळेला त्याच राघवाने, नारायणाने, त्या पांडुरंगाने, त्या परब्रह्म परमतत्वाने महाराजांचे अभंग हे पाण्यावर तरवले. राघवे सागरात जैसे पाषाण तारियले, तैसे तुकोबांचे अभंग उदकी रक्षिले. जळी दगडा सहित वया, तारियल्या जैस्याला. या दगड बांधून, साखळदंड बांधून ते अभंग खाली सोडलेले होते, परंतु जसे कुरमुरे, मुरमुरे, चुरमुरे लाह्या पाण्यात घातल्यानंतर पाण्यावर तरंगतात, त्याच पद्धतीने ते अभंग महाराजांची तपश्चर्या, 13 दिवसांची महाराजांची तपश्चर्या पाहून त्या शिळेवर महाराज बसले होते इंद्रायणी काठी. तपश्चर्या पाहून त्या लाह्यांसारखे अभंग पुन्हा वर आले, त्या गाथा पुन्हा वर आली. गाथेचं दर्शन महाराजांना घडलं. तुकिता तुलनेसी
ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. ज्या रामेश्वर भट्टांनी महाराजांना स्वतःचे अभंग जळामध्ये, पाण्यामध्ये, इंद्रायणीमध्ये विसर्जित करायला सांगितले होते, हा चमत्कार, महाराजांची ही तपश्चर्या, महाराजांची ही भक्ती पाहून रामेश्वर महाराज, रामेश्वर भट वर्णन करतात की तुकिता तुलनेसी. म्हणजे ज्या वेळेला मी तुलना केली महाराजांची परीक्षा पाहिली, त्या परीक्षेमध्ये महाराज खरे उतरून, माझ्यासारख्या पामराच्या परीक्षेत खरे उतरून शब्द ब्रह्मज्ञान, ब्रह्म परब्रह्म प्रकट करून स्वतःच्या तपश्चर्येमधून ज्ञानाचं दर्शन महाराजांनी घडवलं. आणि मला आता महाराजांचं हे दिव्य दर्शन घडल्यानंतर माझ्या मुखातनं ही वाणी निघते की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ती परीक्षा देण्यासाठी साक्षात परब्रह्म परमात्मा आला. त्या महाराजांची भक्ती सिद्ध करण्याकरिता महाराजांच्या अंगात साक्षात परब्रह्म परमात्मा, जो परमात्मा स्थिरावलेला होता, तो प्रकट झाला आणि महाराजांचं परब्रह्म स्वरूपाचं दर्शन मला घडलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. चमत्काराला नमस्कार आहे. हे त्या रामेश्वर भट्टांनी स्वतःच्या अवस्थेमधून दाखवून दिलं का माझी भक्ती एवढ्या सामान्य प्रतीची आहे की मला चमत्कार पाहावा लागला महाराजांचा, तेव्हा मी नमस्कार करतोय महाराजांना. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले न, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा महाराज. जय जयाजी सद्गुरु तुकया दातारां, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. का जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तिची जाणावी. महाराजांची वाणी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, आणि पक्षी ही सुस्वरे आळविती. ज्यांना निराकारामध्ये, निर्जीवामध्ये परब्रह्म परमात्मा दिसतो आणि त्याचं आकलन करून त्यांना स्वतःचं सोयर म्हणतात महाराज निर्जीवांना. तर सजीवांवरती किती प्रेम आणि किती करुणा, किती भक्ती, किती कल्याण सजीवांचं केलं महाराजांनी, याचा काही थांगपत्ता लागत नाही. आणि अशा पद्धतीने कल्याण मूर्ती महाराज असताना महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि बीजेच्या निमित्ताने आपण सर्वांच्या साथीने महाराजांच्या चरणी आपण हा सत्संग, हे सेवा समर्पित केली. भगवान पांडुरंग परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत. ज्ञानोबा तुकोबा, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ रामदेव, तुकाराम, सर्व सकल संत मांदियाळीच्या साक्षीने महाराजांनी बीजेचा स्वतःचा वैकुंठ गमन सोहळा पार पाडला. भगवंताने महाराजांकडनं पार पडवून घेतला किंवा भगवंताने तो पार पाडला. आणि साक्षात भगवंत पुष्पक विमानामध्ये गरुडजींच्या सोबतीने साथीने महाराजांना न्यायला इथं भूतलावरती आले आणि महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केलं. चला आपण महाराजांच्या नामाचं, महाराजांचं थोडं नामस्मरण करूया. तुकाराम 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 तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ रामदेव 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 तुकाराम. ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. तुकाराम महाराजांचा आजचा हा निर्याण उत्सव आणि महाराजांच्या चरणी आपण साष्टांग दंडवत करू. तुकाराम महाराजांचा बीजोत्सव, महाराजांच्या समाधीवरती शिळेवरती फुलं पडलेली असतील. महाराजांचा हा सोहळा आता पूर्णत्वास आपण नेत आहोत. महाराजांच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपण सेवा केली. संत हे दुसरं नसून परब्रह्म परमात्म्याचं साक्षात स्वरूप असतात.
देवतेचं संत, देवतेचं संत का? कारण संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो. याचं कारण असे बोलिले जे ऋषी साचं भावे वर्ताय. त्यामुळे संत हेच परब्रह्म, परब्रह्म हेच संत. गुरु स्वरूपामध्ये, संत स्वरूपामध्ये त्यांचं वर्णन, त्यांची सेवा करायची, त्यांचं नामस्मरण करायचं आणि आपली भक्ती अशीच पुढे वाढवायची. हेच खरी गुरुदक्षिणा, हीच खरी सेवा. तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करा. महाराज निश्चितच खुश होतील. भक्तीचा मळा फुलवा आणि चांगली लागलेली भक्तीच्या मळ्यातली फळं आणि फुलं भगवंताला, महाराजांना, साधू संतांना, सर्व चराचराला अर्पण करा. का? कारण नेकी करो दर्या में डालो. आपण काहीच कर्मण्यवाधिकार असते महाफली शुकदाचन. मिळालेल्या फळामधून ज्याने दान केलं तो अजून पावन पवित्र एकदम असा उच्च कोटीचा महात्मा बनला किंवा भक्त बनला किंवा भगवंताच्या चरणाशी साक्षात जाऊन त्याचा निवास झाला. अशा पद्धतीची सेवा आपण महाराजांच्या चरणी समर्पित केली. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.